नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी एक मी जी-आर घेऊन आलेलो आहे. हा जो जी-आर असणार आहे मित्रांनो, राज्यातील अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या नैसर्गिक आपत्तीग्रस्त नागरिकांना मदत म्हणून राज्यातील सर्व भारत प्रदेश सेवा मध्ये जे पण सरकारी ऑफिसर असतील, सर्व अधिकारी असतील, कर्मचारी असतील, यांच्या माहे म्हणजे आता ऑक्टोबर 2025च्या वेतनातील 1 दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये देणगी म्हणून उपलब्ध करून देण्याबाबतचा हा जी-आर आलेला आहे. म्हणजे तुम्हाला मदत म्हणून सर्व जेवढे अधिकारी असतील, महाराष्ट्रामधले कर्मचारी असतील, त्यांच्या 1 दिवसाची पगार, 1 दिवसाची पगार मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये इथं देणगी म्हणून देण्यात येईल व तुम्हाला नैसर्गिक आपत्तीमुळे शेती नुकसान झालेलं असेल किंवा नैसर्गिक आपत्ती नागरिकांचे जे नुकसान झालेलं असेल घराचे वगैरे, त्यांच्या इथे निधी त्यांना इथं वाटप करण्यासाठी इथं हे करण्यात ही तरतूद करण्यात आलेली आहे. ओके. आता ह्या जी-आरमध्ये मी संपूर्ण माहिती तुम्हाला मी देणार आहे. कशा पद्धतीने याची अंमलबजावणी असणार आहे. ओके. संपूर्ण माहिती ऐकून घ्यायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचं आणि टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप ग्रुप, Instagram आयडी, Facebook आयडीला फॉलो करून ठेवायचं. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. आता हा जो जी-आर आलेला आहे मित्रांनो, राज्यातील अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या नैसर्गिक आपत्तीग्रस्त नागरिकांना मदत म्हणून राज्यातील सर्व भारत प्रदेश सेवा, भारत पोलीस सेवा, भारत वन सेवा व महाराष्ट्र राज्य शासनाचे सर्व अधिकारी कर्मचारी यांच्या ऑक्टोबर 2025च्या वेतनातील 1 दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये देणगी म्हणून उपलब्ध करून देण्याबाबत. ओके. आता महाराष्ट्र शासनाकडून हा आता निर्णय घेण्यात आलेला आहे. सामान्य प्रशासन विभागाकडून दिनांक 8 ऑक्टोबर 2025चा लेटेस्ट असा जी-आर असणार आहे. यामध्ये प्रस्तावना दिलेली आहे. राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या नैसर्गिक आपत्तीग्रस्त नागरिकांच्या मदतीसाठी राज्य शासन अ, कोशिशीने प्रयत्न करीत आहे. अशा परिस्थितीत महाराष्ट्रात राज्य राजपत्रित अधिकारी महासंघ आणि राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र महासंघाशी संलग्न सर्व विभागीय अधिकारी व कर्मचारी देखील कर्तव्य भावनेने एका दिवसाचे वेतन या मदत कार्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये जमा करण्यास इच्छुक असल्याबाबत त्यांच्या दिनांक 24 सप्टेंबर 2025 आणि 28 सप्टेंबर 2025 रोजीच्या पत्रामध्ये शासनाला कळविले. ओके. आता याच्यामध्ये कळवलेले आहे राज्य शासनाने म्हणजे इच्छुक आहे व त्यांनी असं कळवलेलं आहे. त्यानंतर इथं राज्य शासनाच्या वतीने सुरू असलेल्या सदर मदत कार्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून अधिक रक्कम देता यावी यास्तव राज्यातील सर्व भारत प्रदेश सेवा, भारत पोलीस सेवा, भारत वन सेवा व राज्य शासनाचे सर्व अधिकारी, कर्मचारी यांच्याकडून एका दिवसाची एकूण वेतने इतकी रक्कम ऑक्टोबर 2025च्या वेतनातून वसूल करण्यात यावी, असे आवाहन करण्यात आले येत आहे. ओके. आता त्यानंतर इथं परिपत्रक दिलेलं आहे. अतिवृष्टी व आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीकरता राज्य शासनाकडूनही मदत करण्यासाठी पुढाकार घेण्यात आलेला असून या नैसर्गिक आपत्तीस सामोरे जाण्यासाठी सहाय्य व मदत व पुनर्वसनाच्या कामास आपलाही हातभार लागावा म्हणून राज्यातील सर्व भारत प्रदेश सेवा, भारत पोलीस सेवा, भारत वन सेवा व राज्य शासनाने सर्व अधिकारी, कर्मचारी यांचा सहभाग असावा. या कर्तव्यबुद्धीने त्यांच्या ऑक्टोबर 2025च्या आपल्या वेतनातील प्रत्येकी एका दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये देण्याच्या बाबतचं आवाहन करण्यात येत आहे. ओके. आता राज्य शासनाने सर्व मंत्रालयीय विभाग व त्यांच्या आधिपत्याखालील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद, सार्वजनिक उपक्रम महामंडळे तसेच सर्व सातत्य संस्थेमध्ये विभाग प्रमुख, कार्यालय प्रमुख, त्यानंतर यांनी सदर परिपत्रक आपल्याच विभागातील कार्यालयातील सर्व अधिकारी, कर्मचारी यांच्या निर्देशनात आणून घ्यावे व त्यांचे याबाबत समजावून सांगणे. त्यानंतर तसेच 1 दिवसाचे वेतन कपातीस त्यांची अनुमती यासोबतच्या विविध अनुमतीपत्रात स्वाक्षंकित प्रत करून आपल्या विभागीय कार्यालयात कार्यसनात व रोखपाल यांच्याकडे सुपूर्द करण्याची सूचित करण्यात यावे. म्हणजे इथं काय सांगण्यात आलेलं आहे, जे पण इथं आता जे असणार आहे सगळं अधिकारी कर्मचाऱ्यांचे कार्यालय असणार आहे, जे की जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, सार्वजनिक कामकाज, नगर परिषद, जे पण जेवढे विभाग आहे, पोलीस अधिकाऱ्यांचे विभाग असतील, त्यांना इथं त्यांच्या कार्यालयामध्ये प्रत्येकी त्यांची इथं परमिशन घेण्यात येईल. त्यांना इथं
सांगण्यात येईल व त्यांची इथून सिग्नेचर घेऊन त्यांची कपात करण्यात येईल. ओके. अधिकारी यांच्या पगारातून एका दिवसाचे वेतन ऑक्टोबर 2025 कपातीसाठी व रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जमा करण्यासाठी व त्यांच्या हिशोब सादर करण्यासाठी खालील कार्यपद्धतीचा अवलंब करण्यात यावा. ओके. एक याच्यात दिलेलं आहे ऑक्टोबर 2025 या महिन्याचे वेतन देय संपूर्ण रकमेचे भाडे काढण्यात यावे. तथापि याच्यामध्ये दिलेल्या वेतनातील नियमित आपल्याला वजातीनंतर 1 दिवसांच्या आपल्याला वेतनांच्या वजातीनंतर वेतनांची उपरोक्त रक्कम आपल्याला संबंधित अधिकारी यांच्या धनादेश रोखीचे विविध पद्धतीने अदा करण्यात येईल. एका दिवसाची रक्कम काढून तुम्हाला बाकीची रक्कम तुमच्या अकाउंटला सेंड करण्यात येईल. सध्या ज्या अधिकारी यांचे वेतन त्यांची शासनाच्या उपलब्ध करून दिलेल्या त्यांच्या बँक खात्यात तपशिलानुसार खात्यावर परस्पर जमा करण्यात येत अशा अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणीतील नियमित वजावीनंतर उर्वरित वेतनाची रक्कम संबंधित बँकेकडे जमा करण्याची सदर रकमेतून ऑक्टोबर 2025 मधून वेतनेतून 1 दिवसीय वेतन कमी करून शिल्लक रक्कम त्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावी असे सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर इथे पुढे दिलेलं आहे सदर आपल्याला 1 दिवसाचे वेतन कपात करताना ते मूळ वेतन व महागाई भत्ता यांच्या एकूण रकमेच्या आधारे गणना करून कपात करण्यात यावे. त्यानंतर वेतन वितरणाच्या वेळी वरील प्रमाणे वसुली केल्यानंतर रकमेची नोंद घेण्याची ऑक्टोबर 2025 करता एक स्वतंत्र नोंदवही ठेवून त्यांच्यामध्ये वसूल केलेल्या रकमांची नोंद कर्मचाऱ्यांची घेण्यात यावी. अशा प्रकारे मुख्यमंत्री सहायता निधीसाठी एकत्र होणारी रक्कम विभागीय प्रमुख कार्यालय त्याच्यानंतर प्रमुख तसेच आपल्याला जिल्हा अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, मुख्य अधिकारी, नगर परिषद, नगरपालिका आयुक्त, महानगरपालिका व्यवस्थापकीय संचालक, मंडळे त्यानंतर कुलसचिव, कृषी विद्यापीठांचे तांत्रिक कृषी तांत्रिक विद्यापीठे यांनी मुख्यमंत्री सहायता निधी यांची वेबसाईट दिलेली आहे. ओके. आता www.cmrf.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर भरणा करून त्या ठिकाणी तयार होणाऱ्या पोचपावतीचे प्रति मुद्रित करून घ्यावी किंवा खालील नमूद केलेल्या तपशिलाप्रमाणे मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये बँक खात्यात परस्पर जमा करावी व त्याच्या पोचपावती गोळा केलेल्या रकमेच्या देणगींच्या यादीसह 2 प्रती परस्पर मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष, मुख्यमंत्री सचिवालय, 6वा माळा, मुख्य इमारत, मंत्रालय, मुंबई 4032 पिनकोड आहे. याच्यामध्ये आपल्याला यांच्याकडे निश्चित प्राप्त होईल अशा प्रकारे रकमेची भरणा केलेल्या दिनांकापासून 7 दिवसाच्या आत अचूक पाठवावी. ओके. त्यानंतर इथं मुख्यमंत्री सहायता निधी बँक खात्याचा तपशील दिलेला आहे जो की इथं बघू शकता. मुख्यमंत्री सहायता निधी मिनिस्ट्री ऑफ प्रेफरन्स फंड्स. ओके. अकाउंट नंबर दिलेला आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाचा अकाउंट आहे. मुंबई ब्रँचचं असणार आहे. करंट मुंबई. ओके. ब्रँच कोड दिलेला आहे आणि IFSC कोड दिलेला आहे. आता त्याच्यामध्ये टीप दिलेली आहे की मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाकडून बँक खात्यात जमा होणाऱ्या या देणगी रकमाबाबत नोंदणी घेणे, इतर कार्यवाही करण्यात येते. त्यामुळे सामान्य प्रशासन विभाग कार्य आरक्षण 1 मध्ये 1 कडे धनादेश, धनाकर्ष, देणगीदारांची यादी माहिती पाठिंबांची आवश्यकता नाही आहे. ओके. त्यानंतर शासकीय अधिकारी कर्मचारी यांचे वेतन वाटप करताना त्यांच्याकडून वसूल करण्याच्या वेतनाच्या इतक्या रकमेचे प्रमाणपत्र तयार ठेवण्यात यावे. सदर प्रमाणपत्र विभाग प्रमुख कार्यालय अथवा संबंधित आहार व संवितरण अधिकारी यांच्या स्वाक्षरीने संबंधित देण्यात यावे. त्यामुळे मुख्यमंत्री सहायता निधीतून परत वेगळ्या व्यक्तिगत पावतीचे व प्रमाणपत्रातील आवश्यकता राहणार नाही. वेतन वाटप करीत असताना या परिपत्रकासोबत जोडलेल्या विविध नमुन्यातील प्रमाणपत्र त्यांना देण्यात यावे. ओके. मुंबईतील मंत्रालय विभागांच्या व अन्य विभागांचे प्रमुख कार्यालय प्रमुख इत्यादींची गोळा केलेली धनादेश, देणगींच्या यादीसह 2 प्रती परस्पर मुख्यमंत्री सचिवालय, मुख्यालय व सहायता निधी कक्ष यांच्याकडे सक्षम पाठवून त्याबद्दलची पोचपावती घ्यावी. आता जिल्हा स्तरावर जनतेकडून व विविध संस्थांकडून जमा होणारी रक्कम विविध कार्यालयांच्या प्रमुखांनी संबंधित देणगीदारांच्या
यादीसह 2 प्रती त्या जिल्हाधिकाऱ्याकडे सुपूर्द करावी व जिल्हाधिकारी यांनी त्यांच्याकडे धनादेशाद्वारे जमा झालेली रक्कम उपरोक्त सूचना क्रमांकामध्ये दिलेली आहे. ओके. आता याच्यामध्ये दिलेलं आहे, मध्य नमूद बँक खात्यात जमा करून त्या संबंधित पोचपावती तपशील सह मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाकडे आपल्या उपरोक्त पत्त्यावर पाठवावी. आता याच्यामध्ये दिलेलं आहे. त्याच्यानंतर रोखीचे प्राप्त झालेले रक्कमेची बाबतीत जिल्हाधिकारी कार्यालयातील यादी तयार करून रकमेचा स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये धनाकर्ष डिमांड ड्राफ्ट मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये उपरोक्त अनुक्रमांक 4 मध्ये नमूद कार्यपद्धतीप्रमाणे आपल्याला जमा करून त्याबाबत परिशिष्ट अ मध्ये आपल्याला प्रमाणपत्र संबंधीच्या द्यावेत. ओके. अशा प्रकारे प्राप्त निधींच्या तपशिलासह माहिती नमुना ब व क मध्ये आपल्याला मुख्यमंत्री सहायता निधी कक्षामध्ये पाठवावी. अशा रकमेचे भरणा दर आठवड्याला अथवा ठराविक काळामध्ये करावे. तोपर्यंत ही रक्कम सोयीकरिता जिल्हाधिकारी व जिल्हा स्तरावरील यांच्याकडील मुख्यमंत्री निधीच्या स्टेट बँकेकडील बचत खात्यामध्ये सुरक्षित ठेवायला हरकत नाही. मात्र हिशोब वेगळा ठेवावा सांगण्यात आलेला आहे. त्यानंतर ज्या अधिकारी कर्मचाऱ्यांची मासिक वेतनातून रक्कम वसूल करण्याची हरकत नसेल त्यांचे आशयाचे वैयक्तिक पत्र संबंधित कार्यालयात नियंत्रण स्थापना अधिकारीकडे घ्यावी. ओके. एक दिवसाच्या एकूण वेतना इतक्या रकमेपेक्षा कमी रक्कम कापून घेण्यास परवानगी देण्यात येऊ नये. ओके. मुख्यमंत्री सहायता निधी कक्षा उपरोक्त दिलेला आहे. 6 व 7 मध्ये उल्लेख केलेल्या देणग्या स्वीकारण्याची प्राप्त झाल्याची खातरजमा करून एकत्रित संबंधित आपल्याला पोचपावती तात्काळ व्यवस्था करावी. ओके. त्यानंतर इथं दिलेलं आहे खाली. आता याच्यामध्ये अनुमती पत्र आपल्याला इथं द्यायचं. श्रीमती आपण कोणत्या पदावर कार्यरत आहात, आपलं नाव व कार्यालयामध्ये इथं काम करता त्या किती 1 दिवसाची आपल्याला वेतनमध्ये ऑक्टोबर 2025 वेतनमध्ये मी सहमती आहे. म्हणजे आपलं स्थळ टाकायचं कोणतं इथे आपण काम करतो. अधिकारी कर्मचारी यांची आमचे नाव व पदनाम, आपलं नाव टाकायचं, पदनाम टाकायचं, शिक्का मारून टाकायचा आपला असतोच तो, आपला सही करायची याच्यामध्ये. ओके. त्यानंतर इथं आयकर प्रमाणपत्र नमुना खालील प्रमाणपत्रानुसार हा पण लागणार आहे. आपल्या विभागाचं नाव वगैरे दिलेलं आहे याच्यामध्ये आपल्याला. ओके. भरून घ्यायचं आहे एवढं. स्थळ टाकायचं आहे आपलं विभागीय प्रमुख कार्यालयांचा आर्थिक सेवा वितरण शिक्षा व अधिकारी यांची शिक्का. ओके. त्यानंतर मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये आपल्याला खात्यात जमा करण्यात येणाऱ्या रकमेची तपशील खालील पत्रामध्ये नमुना दिलेला आहे. याच्यामध्ये कार्यालय पत्त्याचे नाव दिलेले आहे, आहरित संवरित अधिकाऱ्यांचे नाव, पदनाम, बँकेच्या शाखेचे नाव, क्रमांक, दिनांक, रक्कम, धनादेश दिलेला आहे. ओके. याच्यामध्ये आपल्याला पण सक्षम प्राधिकाऱ्यांची सही व शिक्का. त्यानंतर मुख्यमंत्री सहायता निधी खात्यात जमा होणाऱ्या रकमेचा तपशील नमुना दिलेला जिल्हाधिकारी कार्यालय, देणगीदारांचे पूर्ण नाव, संपूर्ण पत्ता, बँकेची शाखा, क्रमांक, रक्कम, धनादेश. ओके. सक्षम प्राधिकाऱ्याचा शिक्का. अशा पद्धतीने हा GR आलेला आहे. शेतकरी मित्रांना इथं आधार भेटण्यासाठी एका दिवसाची पेमेंट इथं कपात करण्यात येणार सरकारी नोकरांची, कर्मचाऱ्यांची. ओके. तर चांगलं याच्यामध्ये आपल्याला आपलं नुकसानग्रस्त नागरिकांना व शेतकऱ्यांना याच्यामध्ये चांगला लाभ म्हणजे त्यांचे इथं जे नुकसान झालेलं त्यांचं इथं भरपाई करण्यात येणार आहे अशा मार्फत. ओके. तर सरकारी कर्मचाऱ्यांना पण इथं चांगलं इथं करत आहे, कर्तव्य देत आहे. म्हणून आपले मंत्रिमंडळ वगैरे इथं सर्व सहकार्य करत आहेत. तर चांगलं शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले नागरिकांचं इथं त्यांना इथं आपल्याला अनुदान इथं प्राप्त झालेलं आहे. ओके. तर अशा पद्धतीचा हा GR आलेला आहे. नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचं आहे आणि तुम्हाला या व्हिडिओ रिलेटेड काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा मला Instagram, Facebookला मेसेज करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. जर तुम्हाला हा PDF फाईल डाउनलोड करायचा असेल तर टेलिग्राम चॅनल, WhatsAppवरून डाउनलोड करायचा आहे. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ओके. तिथून जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता. काही डाऊट असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. चॅनलवर नवीन असेल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. असे तुमच्याकडे नवीन योजना व जॉब अपडेट आपल्या चॅनलवर घेऊन असतो. अशा योजनेसाठी व जॉब अपडेटसाठी आपण भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक्यू.